आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सकाळी सकाळी इथं अनिरुद्धचं आणि शिवकन्याचं बलूनसोबत खेळणं चालू होतं, जे की मम्मी पप्पा छोट्या पंढरपूरहून दर्शन करून येता वेळेस त्यांच्यासाठी घेऊन आले होते। मम्मीची मात्र इथं देवपूजा चालू होती। देवपूजेमध्ये मीही थोडीशी मदत केली आणि इथं नवीन आणलेले विठ्ठल रुक्माई छान मस्त अशी विराजमान करून घेतले। शिवकन्याला आणि अनिरुद्धला असं छान छान रेडी केलं होतं। म्हटलं चला तुमचे काही फोटो व्हिडिओ क्लिक करूया, पण हे मात्र इथं नुसतं आणि नुसतं नखरे करत होते। शिवकन्या इकडून तिकडून रेडी झाली होती तर तिचे फोटो काढणं चालू होते, पण अनिरुद्ध मात्र दीदीची सँडल घालून नुसतं आणि नुसतं नखरेच करत होता। शिवकन्याचे विठ्ठल रुक्माईसोबत मस्त असे छान छान व्हिडिओ फोटोज काढले। म्हटलं चला आता आपण तर काही पंढरपूरला गेलो नाही, घराजवळच्या मंदिरात जाऊन दर्शन तर घेऊच शकतो। त्यासाठीच आम्ही इथं निघलो होतो, जिथं की एकाच छताखाली विठ्ठल रुक्माई मारुती आणि महादेवाचं मंदिर आहे। आणि आपल्या मनामध्ये जर भाव असेल तर आपल्या घराजवळच्या मंदिरात काय, देव आपल्याला आपल्या घरीही भेटायला येऊ शकतो। जसं की पुंडलिकाला भेटायला आला होता। माझं मात्र तिकडे दर्शन चालू होतं आणि यांचं सगळ्यांचं इथं असा काही खेळ खेळणं चालू होता आजीसोबत। म्हटलं चला आता सगळे मिळून दर्शन करून घेऊ। ज्यांचं कोणाचं दर्शन झालं नसेल त्यांनीही विठ्ठल रुक्माईचं दर्शन करून घ्या बरं का। माझं इथं मस्त छान दर्शन करून झालं। चला तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।